तुम्हाला जर स्पर्श करायचा असेल ना, त्या स्पर्शाविषयी तुम्हाला तिथे घडलेल्या लीळेचं चिंतन करावं लागणार आहे. आणि नुसतं स्थानच नाही, लीळायुक्त तुम्हाला स्थान वंदन करावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही लीळायुक्त स्थान वंदन करता त्यावेळेस त्या ठिकाणी असणारा परमेश्वराचा स्पर्श आणि त्या स्पर्शाला तुम्ही केलेला स्पर्श, त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये तो स्पर्श एकदा शिरला ना, तुमचे वाईट विचार निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत. पहा ना, त्रेतायुगामध्ये त्या अहिल्या नावाची एक स्त्री आहे, ऋषीच्या श्रापाने दगड झालेली आहे. अहिल्या नावाची स्त्री ऋषीच्या श्रापाने दगड झालेली आहे. आणि त्रेतायुगामध्ये ज्या वेळेस राम त्याच वनवासामध्ये हिंडतोय, रामाचा स्पर्श त्या दगडाला झाला, त्या दगडातून सुद्धा सीता बाहेर आली. नुसत्या स्पर्शाची ताकद ही आहे, स्पर्शाची ताकद ही आहे. आणि